विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण डॉक्टर आह साळुंके यांचं जे पुस्तक आहे, आमच्या धडावर आमचे डोके, या अनुषंगाने आपण चर्चा केली. आणि हे चर्चा करत असताना आपण असं पाहिलं पहा की निवडक मराठी गद्याचा हा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 5, यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं जे गद्य आहे, त्या गद्याच्या अनुषंगानं हा पेपर आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो पहा. यामध्ये यांनी प्रामुख्यानं अलीकडे आलेले जे गद्य आहे, ते गद्यातले उतारे या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये जसं आपण अनुभव, माझा साक्षात्कारी हृदयरोग, यामध्ये आपण अभयभंग यांचा अनुभव अभ्यासला पहा. तशाच प्रकारे प्रबोधन, आणि मग प्रबोधनाच्या अनुषंगानं डॉक्टर आह साळुंके यांचा वैदिक परंपरेची घमंड हा एक लेख या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे पहा. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधन करत असताना कोणकोणत्या घटकांची नोंद घेणं आवश्यक आहे या अनुषंगाने आपण चर्चा केली पहा. प्रबोधन करत असताना प्रबोधनकार काय करतो बाकी प्रामुख्यानं स्वतःचं मत मांडत असतो, दुसऱ्याचं मत काय करत असतो पहा, तो खंडन करत असतो. त्याचबरोबर त्याच्याजवळ निर्भयता असते, अतिशय स्पष्टपणे निर्भीडपणे आपली मतं तो मांडत असतो. आणि हे सगळं करत असताना एकूणच माणसाचं हित तो या ठिकाणी पाहत असतो पहा. मानवी हिताच्या आड येणाऱ्या ज्या कोणत्या गोष्टीत, त्या गोष्टीवर तो कठोर हल्ले चढवत असतो. त्या अनुषंगाने आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये चर्चा केलेली. आज आपल्याला आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकामधील हा जो लेख आहे, वैदिक परंपरेची घमेंड, डॉक्टर आह साळुंके, या लेखाच्या अनुषंगाने काय करायचं आपल्याला चर्चा करायची. पण अगदी सुरुवातीला आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे पहा की आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य अत्यंत प्रगत आहे पहा, नाही का नाही. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा ओळखला जातो इतर राज्याच्या तुलनेमध्ये. तुम्ही जर बिहार राज्य घेतलं, महाराष्ट्र राज्याच्या तुलनेमध्ये जर आपण बिहार, उत्तर प्रदेश किंवा इतर काही राज्यांचा जर आपण विचार केला, तर त्या राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी पुरोगामी दिसतं. त्याचं कारण असं पहा की महाराष्ट्रामध्ये फार मोठी संतांची आणि विचारवंतांची काय पहा परंपरा आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले, अनेक विचारवंत निर्माण झाले, आणि त्यांनी या ठिकाणच्या लोकांची मन घडवण्याचं काम केले पहा. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा उल्लेख करत असताना पुरोगामी महाराष्ट्र असा आपण उल्लेख करतो पहा. त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्राच्या भूमीनं देशालाच नव्हे तर जगाला फार मोठे विचारवंत दिलेले आहेत पहा. आणि त्यामुळं ही जी परंपरा आहे, लक्षात घ्या पहा. आणि मग या परंपरेमध्ये अलीकडच्या काळामधील अत्यंत महत्त्वाचे विचारवंत म्हणून आपण डॉक्टर आह साळुंके यांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. पुरोगामी विचारवंत म्हणून डॉक्टर आह साळुंके यांचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून केला जातो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं परिवर्तनवादी ज्या चळवळी, त्या परिवर्तनवादी चळवळीला हातभार लावण्याचं काम, खाद्य पुरवण्याचं काम डॉक्टर आह साळुंके यांनी आपल्या विचारातून आणि लेखणीतून आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसून येतं पहा. आणि त्यामुळं एक अत्यंत महत्त्वाचे असणारे डॉक्टर आह साळुंके यांचा जो वैदिक परंपरेची घमेंड हा जो प्रबोधनपर लेख आहे, त्याचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं पहा, विचार करायचा. आपण जेव्हा डॉक्टर आह साळुंके यांच्या अनुषंगानं विचार करतो पहा, त्यांचा परिचय पाहत असताना आपल्याला दिसतं पहा की त्यांचा शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. बहुजन जातीमध्ये जन्माला आलेले हे काय पहा व्यक्तिमत्व आहे. शेतकऱ्याच्या पोटी डॉक्टर आह साळुंके यांचा काय झालेला पहा जन्म झालेला आहे. मराठीतील ते एक चिकित्सक लेखक आहेत पहा. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे पहा. म्हणजे लेखन करत असताना त्यांनी तर्काधिष्ठित, बुद्धिप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी स्वरूपाचं काय केलं पहा लेखन केले. आणि अतिशय निर्भीडपणे त्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत पहा. आता नाही तर साधारणपणे
आपल्याला असं दिसतं पहा की माणसं परंपरेच्या विरोधामध्ये फारसं बोलत नाही, परंतु डॉक्टर आहा साळुंखे यांनी परंपरेच्या विरोधामध्ये काही परंपरा जर मानवी हिताच्या आड येत असतील तर त्याच्यावर त्यांनी कठोर हल्ले चढवलेलं आपल्याला दिसून येतं पहा. त्यांनी चिकित्सा केलेली, लक्षात घ्या, त्यांनी धार्मिक ग्रंथाची चिकित्सा केली, हे सगळ्यात महत्वाचं आहे पहा. नाही, आपण जर असं पाहिलं पहा की ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माची चिकित्सा केली. माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस, आहे की नाही, माणसासाठी धर्म का धर्मासाठी माणूस, या अनुषंगानं आपल्याला ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं पहा, चिंतन केलेलं दिसून येतं. तशाच प्रकारचं चिंतन डॉक्टर या ठिकाणी आहा साळुंखे यांनी केलेलं आहे पहा. आहा साळुंखे यांनी धर्म हा माणसाच्या हितासाठी पाहिजे, परंतु दुर्दैवानं आपल्याला असं सांगावं लागतं पहा की आपल्या देशामध्ये धर्मासाठी धर्म हा श्रेष्ठ मानण्यात आला आणि माणसाला या ठिकाणी काय कमी समजण्यात आलं, आणि त्यामुळे मग हजारो वर्षापासून धर्माचे आडून या ठिकाणी काय झालं पहा, आपल्या देशामध्ये माणसाचं शोषण झालं, त्याला गुलाम बनवण्यात आलं. आणि त्यामुळं जसं प्रखर चिकित्सा ज्योतिराव फुले यांनी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मग्रंथाची चिकित्सा केली, तशाच प्रकारची चिकित्सा नवे नवे धर्मग्रंथाच्या अनुषंगानं अतिशय परखड मतं या ठिकाणी आपल्याला आहा साळुंखे यांनी मांडलेले दिसून येतात पहा. आणि त्यामुळं एक मराठीतील चिकित्सक लेखक म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो पहा. ते प्रसिद्ध विचारवंत आहेत, लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये विचारवंताची एक फार मोठी परंपरा आहे, पण आपल्याला असं दिसतं पहा की आपल्या इकडं काही बोलघेवडे विचारवंत आहेत, लक्षात घ्या, आणि काही प्रत्यक्ष कृती करणारे विचारवंत आहेत. विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्ष आचरणामध्ये ते विचार आणणं याला अत्यंत महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अशी परंपरा दिसते, काही लोकांनी विचार मांडले काही विचारवंतांनी, परंतु ते त्यांनी आचरणामध्ये आणले नाही, लक्षात घ्या. परंतु आपण ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला, राजश्री शाहू महाराज असतील किंवा मग डॉक्टर आहा साळुंखे सारखे विचारवंत असतील, यांनी जे विचार मांडले ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं पावलं उचललेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पहा. आणि त्यामुळे ते प्रसिद्ध असे विचारवंत आहेत, लक्षात घ्या. विचारवंत काय करत असतो की या ठिकाणचं जे समाज मन आहे ते समाज मन घडवण्याचं काय करत असतो पहा, काम करत असतो. आणि असं समाज मन घडवण्याचं काम या ठिकाणी आहा साळुंखे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ते चांगले व्याख्याते, लक्षात घ्या. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रचंड असं प्रभुत्व आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा की त्यांनी ते चांगले वक्ते आहेत, संस्कृत भाषेवर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे, अनेक संस्कृतांचा त्यांनी अभ्यास करून नवनवीन विचार या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात पहा. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहा साळुंखे यांचं पहा. आणि त्यामुळं एक अतिशय प्रसिद्ध विचारवंत म्हणून, संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक म्हणून त्यांचा या ठिकाणी आदराने उल्लेख केला जातो पहा. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय पहा की त्यांनी आपल्या ग्रंथलेखनामधून आणि व्याख्यानातून पुरोगामी विचार मांडलेत, लक्षात घ्या. पुरोगामी विचार या ठिकाणी या विचारवंतांना मांडलेले आपल्याला दिसतात पहा. प्रतिगामी नाही, हे तुम्ही समजून घ्या. ज्याला आपण आधुनिक असे विचार म्हणतो. पारंपरिक विचार जर आपण पाहिले तर पारंपरिक विचारामध्ये माणसापेक्षा इतर गोष्टीला त्या ठिकाणी श्रेष्ठ मानलं जात होतं, परंतु आधुनिक काळामध्ये किंवा ज्यांना आपण पुरोगामी विचार असं म्हणतो त्या विचारामध्ये माणूस हा केंद्रस्थानी आणि मग माणसाच्या हिताची, लक्षात घ्या. मग स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे सगळे विचार यांनी या ठिकाणी मांडलेले दिसतात पहा. अतिशय पुरोगामी विचारवंत मांडणारा विचारवंत म्हणून आहा साळुंखे यांची उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला त्यांची ओळख आहे पहा. आणि त्यामुळं एक पुरोगामी विचारवंत म्हणून देखील त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो पहा. याशिवाय मराठीचे जे विश्वकोश आहे त्यामध्ये तुलनात्मक त्यांनी धर्मशास्त्र आणि संस्कृत या विषयावर 100हून अधिक नोंदीचं काय केलं पाहिजे त्यांनी लेखन या ठिकाणी केलेलं आहे. याचबरोबर इसवी सन 2009 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीचे ते देखील अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले पहा. आणि त्यामुळं संस्कृत भाषेवर प्रकांड यांचा काय पहा
अभ्यास आहे, प्रगाढ असा काय पहा अभ्यास आहे. याचबरोबर हे चांगले वक्ते आहेत. त्याचबरोबर विचारवंत म्हणून देखील ते उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत पहा. आता यांचं जर एकूण लेखन पाहिलं पहा साळुंखे यांच्या लेखनाचे जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर त्यांचं सर्वच लेखन हे कसं आहे पहा अतिशय चिकित्सक स्वरूपाचं आहे पहा. यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य काय पहा की जे कोणते मतं मांडतात त्याला ते पुरावे देतात, संदर्भ देतात. संदर्भाशिवाय हे लेखन करत नाहीत. पण त्यामुळे त्यांच्या लेखनाला एक सत्यान्वेषता या ठिकाणी आपल्याला दिसतं पहा. यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य काय तर निर्भीडपणा हा यांच्या लेखनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा. निर्भयपणे, जसं ज्योतिराव फुले यांनी अतिशय निर्भयपणे विचार मांडले, बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील अतिशय निर्भीडपणे निर्भयपणे विचार मांडले, तसंच साळुंखे यांनी अतिशय निर्भयपणे आपल्या या ठिकाणी विचार मांडलेले दिसून येतात पहा. याचबरोबर ते स्वमत मंडन करतात, स्वतःचं मत मांडतात, दुसऱ्याचं मत काय करतात पहा ते खंडन करतात. त्यांच्या लेखनामध्ये काय पाहता उपहास आहे, उपरोध गर्भता आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे यांचं हे जे लेखन आहे हे लेखन अतिशय महत्त्वपूर्ण आणि चिकित्सक या स्वरूपाचे पहा. धर्मग्रंथाला फारसं कोणी हात लावत नाही, लक्षात घ्या. परंपरेने जे आलंय त्याचा आपण स्वीकार करतो, परंतु धर्मग्रंथाची परकडपणे चिकित्सा डॉक्टर साळुंखे यांनी केली पहा, लक्षात घ्या. इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम यांनी केलेलं आहे पहा. आपल्यातल्या ज्या अवतार कथा आहेत हिंदू धर्मामधल्या त्यांची त्यांनी चिकित्सा केली. जी चिकित्सा आपल्याला ज्योतिराव फुले यांनी केलेली दिसते, तशाच प्रकारचे चिकित्सक लेखन साळुंखे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. चिकित्सक स्वरूपाचं त्यांचं काय पहा लेखन आहे पहा. त्यांनी वैदिक परंपरेची कठोर चिकित्सा केलेली पहा, लक्षात घ्या. आणि मानवतावादी त्यांनी विचार मांडले. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी हा माणूस आहे आणि त्यामुळे मानवतावादी विचार त्या ठिकाणी मांडताना दिसतात पहा. वैदिक परंपरेत त्यांनी काय केली पहा चिकित्सा केली, लक्षात घ्या. आपल्या इकडं हा जो हिंदू धर्म आहे त्यालाच काही जण वैदिक धर्म वगैरे असं म्हणतात पहा. कारण याच्यामध्ये वेदांना काय केलेलं पहा प्रमाण मानलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद असे जे 4 वेद आहेत त्या वेदांना काय केलं पहा प्रमाण मानलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे वेद आहेत हे वेद हे अपौरुषेय असं वाङ्मय, म्हणजे पुरुषाने लिहिलेलं नाही तर ईश्वराच्या मुखावाटे बाहेर पडलेले ते शब्द म्हणजे ते वैदिक वाङ्मय असं वैदिक परंपरेचे समर्थन करणारे लोक या ठिकाणी म्हणतात. तर त्या वैदिक ग्रंथाची अतिशय परकडपणे चिकित्सा करण्याचं काम साळुंखेने केले पहा. आणि त्यामुळं त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला मानवतावादी विचार दिसतात पहा. मानवी मूल्यांना काय केलं पहा सगळ्यात महत्त्वाचं असं स्थान दिलेले. म्हणजे देव, देश, धर्म, लिंग, गोत्र, कुळ या सगळ्यांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे पाहत माणूस आहे. आणि त्यामुळं माणसाची महती, माणसाचं मोठेपण, मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे जे जीवनमूल्य आहेत त्यांचं लेखन या अनुषंगाने आपल्याला दिसतं पहा. त्यांनी लोकायत तत्वज्ञानाचे ते भाष्यकार आहेत पहा, लक्षात घ्या. लोकायत जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने त्यांनी काय केले पहा फार मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करून लेखन मांडलेले आहे. आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकातला हा जो लेख आहे वैदिक परंपरेची घमेंड या पुस्तका हा जो लेख आहे तो आस्तिक शिरोमणी जो चार्वाक आहे, लक्षात घ्या. आस्तिक शिरोमणी चार्वाक, तर चार्वाकनं जे तत्वज्ञान मानलं त्याला लोकायत तत्वज्ञान असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. आणि मग त्या लोकायत तत्वज्ञानाच्या अनुषंगाने यांनी काय केलं पहा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लेखन केलेलं दिसून येतं पहा. आपल्या इकडं तथागत गौतम बुद्ध चार्वाक असेल, तथागत गौतम बुद्ध असतील, जैन दर्शन असेल, यांना नास्तिक असं वैदिक परंपरेवाले मानतात पहा, लक्षात घ्या. हे नास्तिक तत्वज्ञान आहे. आणि मग आस्तिक तत्वज्ञान ते त्यांना स्वतः मानतात पहा. तर असं हे जे तत्वज्ञान आहे लोकायत तत्वज्ञानाच्या अनुषंगाने संशोधन करून चार्वाक हा मानवी मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी त्या काळामध्ये किती कसोशीने प्रयत्न करीत होता या अनुषंगाने त्यांनी काय केले पहा लेखन केलेलं आपल्याला दिसतं पहा. त्याचबरोबर
ज्योतिराव फुले यांनी जे सत्यशोधक समाजाची काय केली स्थापना केली, सत्यशोधक धर्माची, तर त्या अनुषंगाने देखील त्यांनी काय केले फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले. याशिवाय धर्मशास्त्राचे ते प्रगाढ पंडित म्हणून देखील ओळखले जातात. यांच्या लेखनामध्ये काय येतं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व विज्ञाननिष्ठ या मूल्यांचा काय दिसतो आपल्याला प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला दिसून येतो. तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेली ही जी मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, विज्ञाननिष्ठता, ही सगळी मूल्ये आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये येताना दिसतात. त्यांनी आपले विचार महाराष्ट्रातच नव्हे, देशात नव्हे तर काय केले जागतिक पातळीवर देखील त्यांनी मांडलेले. त्यांचे अनेक पुस्तक कसे प्रसिद्ध आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काय केले वैचारिक लेखन केलेले. साळुंखे यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यांचं सर्वच वाङ्मय चिकित्सक आहे. लक्षात घ्या, त्यांनी अतिशय प्रकटपणे काय केले चिकित्सा केली. अतिशय प्रकटपणे त्यांनी काय केले लेखन केले. त्यांची जी पुस्तकं जर आपण पाहिली तर अतिशय प्रसिद्ध असणार त्यांची पुस्तकं. महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या घरोघरी आपल्याला साळुंखे यांची काय पुस्तकं सापडतात. त्याचं कारण असं आहे की या माणसानं अतिशय प्रखरपणे, अतिशय निर्भीडपणे, अतिशय मेहनत घेऊन, कष्ट उपसून संशोधन जे केलेलं आहे, नाविन्यपूर्ण त्यांनी विचार मांडले. आस्तिक शिरोमणी चार्वाक हे त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. लक्षात आहे. म्हणजे हे जे बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्यांच्यावर त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन आहे. आस्तिक शिरोमणी चार्वाक हे जे पुस्तक आहे, आपल्या देशामध्ये चार्वाकला या ठिकाणी अतिशय हीन समजण्याचा प्रयत्न वैदिकवाल्यांनी केला. लक्षात घ्या, कारण ज्या काळामध्ये चार्वाक या ठिकाणी आपले विचार मांडत होते त्या काळामध्ये त्यांनी वैदिक परंपरेच्या विरोधामध्ये विचार मांडले होते. आणि त्यामुळं वैदिक परंपरा ज्या गोष्टी मानत होती, ईश्वराचं अस्तित्व, पाप पुण्य, पुनर्जन्म, जीव, स्वर्ग, नरक, या गोष्टीला अतिशय प्रखरपणे विरोध करण्याचं काम कोणी केलं सुरुवातीला चार्वाकनं केलं. लक्षात घ्या. आणि त्यामुळं चार्वाक हा वैदिकाच्या उंजळीनं पाणी पित नव्हता. लक्षात घ्या. आणि त्याला तो विरोध करीत होता. आणि त्यामुळं त्यानं आपलं एक लोकायत तत्वज्ञान मांडलं. त्याने जे काय आहे ते इहलौकिच आहे. लक्षात घ्या. पारलौकिक जगावर तो फारसं काही बोलला नाही. लक्षात घ्या. आणि हा जो देह आहे याच्यामध्ये आत्मा नाही. लक्षात घ्या. पुनर्जन्म नाही, परलोकामध्ये कोणत्याच गोष्टी नाहीत, हे विचार त्याने अतिशय प्रखरपणे अगदी सुरुवातीला चार्वाकने या ठिकाणी मांडलेले दिसतात. आणि त्यामुळं चार्वाक हा नास्तिक नाही, तर चार्वाक हा आस्तिक कसा आहे हे त्यांनी साळुंखे यांनी आस्तिक शिरोमणी चार्वाक या पुस्तकात मांडलेले आहे. आस्तिक आणि नास्तिक अशा दोन विचारधारा आपल्या देशामध्ये सुरुवातीपासून लक्षात घ्या. हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आस्तिक आणि नास्तिक. आपण नास्तिक कुणाला म्हणतो तर जो देव मानत नाही. लक्षात घ्या. जो जीव मानत नाही, जो आत्मा मानत नाही, जो परलोक, मनुष्य मृत्युमुखी पडल्यानंतर वैकुंठात जातो, कुठं स्वर्गात जातो, या गोष्टी जो मानत नाही. लक्षात घ्या. आणि हा जो देह आहे, हा जो चैतन्यमय देह आहे, लक्षात घ्या, हाच देह या इहलोकामध्ये आपल्याला काय करायचे चांगले कर्म करायचे. आणि मग या सगळ्यांना या ठिकाणी नास्तिक म्हटलं जातं, जे या गोष्टीला विरोध करतात त्यांना. आणि आस्तिक कोणाला म्हटलं जातं तर जे या गोष्टीचं समर्थन करतात, जे देव मानतात, परंपरा मानतात. आणि मग या देशामध्ये वैदिकांनी चार्वाक दर्शन असेल, बौद्ध दर्शन असेल आणि जैन दर्शन, हे जे तीन दर्शन आहेत, अशा हे जे तीन विचारधारा आहेत, यांना या ठिकाणी काय मानलेले त्यांनी नास्तिक असं म्हणलेले. आणि ह्या तिन्ही विचारधारा खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मानवी हिताच्या काय करतात विचार मानतात. वैदिक परंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की स्वतःला आस्तिक म्हणवणाऱ्यांनी, लक्षात घ्या,
या ठिकाणच्या बहुजन समाजावर धर्माचा आधार घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये काय केले अन्याय अत्याचार केले. त्याने या ठिकाणी गुलाम बनवलं, त्याने या ठिकाणी शूद्र बनवलं, त्याने या ठिकाणी दास बनवलं. आणि या सगळ्या गोष्टीला ह्या तिन्ही विचारधारा विरोध करता लक्षात घ्या. लोकाय तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान आणि जैन तत्वज्ञान लक्षात घ्या. हे जे 3 दर्शन आहेत, हे तिन्ही दर्शन, त्याच्यामुळे या 3 दर्शनांना काय म्हणतात तर नास्तिक म्हणतात. पण खऱ्या अर्थाने ह्याच विचारधारा कशात की मानवी हिताच्या विचार मानतात. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, आत्मा, परमात्मा, ईश्वर या गोष्टींना ते महत्त्व देत नाहीत. जे काय आहे ते इथंच आहे, पृथ्वी तलावाच्या लक्षात. चारवाकांनी देखील तेच विचार मांडले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये चारवाकाविषयी वाईट गोष्टी बिंबविण्यात आल्या. अनेकांना चारवाकाचं नाव घेणं देखील वाईट वाटतं. अशा बरेच लोक चारवाकाचं नाव सुद्धा घेत नाहीत. अनेक लोकांना तर चारवाक त्याचं लोकाय तत्वज्ञान माहीत सुद्धा नाही. परंतु चारवाक किंवा लोकाय तत्वज्ञानानं सर्वप्रथम माणसाच्या हिताचे विचार मांडले की ज्या काळामध्ये या देशामध्ये ईश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यासारख्या खुळचट कल्पनेचा सुळसुळाट होता लक्षात घ्या. याची बजबज पुरी मारली होती. अशा काळामध्ये चारवाकनं या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत लक्षात घ्या, हे त्यांना अतिशय परखडपणे मांडलं. आणि त्यामुळं मग चारवाकाला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. चारवाकला त्या ठिकाणी वैदिकांना किंवा वेदांना त्यांना प्रमाण मानलं नाही म्हणतात, त्या ठिकाणी जाळून मारण्यात आलं लक्षात घ्या. तर असा असणारा जो चारवाक आहे त्याचा असणारा जे लोकाय तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगानं आहा साळुंखे यांनी फार मोठं संशोधन करून आस्तिक शिरोमणी चारवाक हे अतिशय संशोधनपर त्यांनी काय लिहिलं पुस्तक लिहिलं त्याशिवाय त्यांचं एकलव्य लक्षात घ्या. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला लक्षात घ्या, इथल्या व्यवस्थेनं ज्यांच्यावर अन्याय केला, एकलव्य असेल, शंभूक असेल, त्यांच्यावर त्यांची पुस्तकं त्या लक्षात घ्या. बहुजन समाजाचे नायक आहेत लक्षात घ्या. बहुजन समाजाचे काय हे नायक आहेत. एकलव्यावर देखील काय झालं इथल्या व्यवस्थेनं अन्याय केला. शंभुकाचा देखील काहीच दोष नव्हता लक्षात घ्या. त्या शंभुकाला या ठिकाणी मारण्यात आलं. एकलव्याचा अंगठा या ठिकाणी गुरुदक्षिणा म्हणून गुरुनं काय केला अंगठा कापून घेतला. म्हणजे इथली जी वर्णव्यवस्था आहे, इथली जी जातीयता आहे, इथली जी धर्मांधता आहे, या जातीयतेमुळे, या धर्मांधतेमुळं, वर्णव्यवस्थेमुळं या देशाचं किती नुकसान झालंय या अनुषंगानं अतिशय मर्मग्राही असं चिंतन या ठिकाणी आहा साळुंखे यांनी आपल्या या ठिकाणी मांडल्या दिसून येतं आणि त्यामुळे मग त्यांच्या लेखनाचे जे नायक आहेत ते सगळे बहुजन समाजाचे नायक आहेत. एकलव्य असेल, शंभूक असेल, झलकारीबाई असेल, यावर त्यांनी काय केले संशोधन करून पुस्तक लिहिलेले आपल्याला दिसतात. गुलामांचा आणि गुलाम करणारा धर्म एक नसतो, हे देखील त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. कोणतं तर गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो. इकडे एका बाजूने असं म्हणायचं की आपण सर्व एका ईश्वराची लेकरं आहोत आणि मग प्रत्यक्ष वर्तनामध्ये आपल्याला असं दिसतं की हा अमक्या वर्णामधला, हा तमक्या वर्णामधला, याची जाती, रोटीबंदी, बेटीबंदी, हे की नाही, जातीवरून, जन्मावरून त्याचं कर्तृत्व न पाहता त्याला या ठिकाणी आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून ते आज ताग आहेत लक्षात घ्या. आज बी ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात, अशातला काही भाग नाही लक्षात. आज जी जात, धर्म, पंथ, लिंग, गोत्र, कुळं, हे की नाही, या गोष्टीला आजही महत्त्व देणारे लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि मग या गोष्टी कशा मानवी हिताच्या आड आहेत, माणसाच्या प्रगतीमधले कशा अडथळे आहेत, याच्यावर या ठिकाणी आपल्याला आहा साळुंखे अतिशय प्रखरपणे विचार मांडताना दिसतात. तर गुलामाचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो लक्षात घ्या. या देशामध्ये हजारो वर्षापासून बहुजन समाजाला धर्माचा आधार घेऊन या ठिकाणी गुलाम बनवण्यात आलं लक्षात घ्या. त्याला विद्याबंदी करण्यात आले, त्याला ज्ञानाचे दरवाजे काय केले बंद केले. याच्या ज्ञानाच्या चाब्या आहेत त्या उच्चवर्णीयाच्याच कमराला होत्या लक्षात घ्या.
आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेमध्ये पहिले जे वर्ण आहेत त्यांनी इथला असणारा जो बहुसंख्य समाज आहे त्यांना काय केलं गुलाम बनवलं. तुम्ही जर ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आहा साळुंखे यांच्या लेखनामधलं जर एक सूत्र पाहिलं तर ते सूत्र असं आहे की इथला हा जो बहुजन समाज आहे, इथले जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, इथले जे ते खरे या देशाचे नायक आहेत, ते या देशाचे रहिवासी आहेत, लक्षात घ्या. आणि बाहेरून आलेले जे आर्य आहेत त्यांनी इथल्या अनार्याचा काय केला पराभव केला, त्यांना गुलाम बनवलं, धार्मिक ग्रंथाची निर्मिती केली, त्यामध्ये आपल्या हिताचे विचार मांडले आणि यांना मग गुलाम बनवून त्यांचं कसं शोषण केलं या अनुषंगानं ज्योतिराव फुलेंनी जे विचार मांडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडले, तेच विचार पुढं डॉक्टर आहा साळुंखे यांनी मांडलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे त्यांचं हे जे पुस्तक आहे कोणतं, गुलामाचा आणि गुलाम करणाराचा धर्म एक नसतो, या पुस्तकामध्ये तेच विचार या ठिकाणी अतिशय प्रखरपणे मांडलेले आहेत. तर चारवाक दर्शन हे देखील त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ज्यालाच लोकायत दर्शन, चारवाक दर्शन असं म्हटलं जातं. तर चारवाक हा पहिला माणूस आहे की पारलौकिक जगाच्या पाठीमागं धावण्यापेक्षा हे जे इहलौकिक जग आहे, लक्षात घ्या, याच इहलोकामध्ये तुम्ही जीवनाचा भरभरून आनंद घ्या असा सांगणारा चारवाक या ठिकाणी आपल्याला दिसतो. मी तुम्हाला आता सांगितलं की अनेक लोकांना चारवाक ही काय चीज आहे हे सुद्धा माहित नाही, त्याचं तत्वज्ञान काय आहे हे सुद्धा माहित नाही. त्याचं कारण असं आहे या ठिकाणची असणारी जी वैदिक व्यवस्था आहे त्यांनी चारवाक दर्शनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये कडाडून असा काय केला विरोध केला. आपल्या इकडं सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, लक्षात घ्या, यांना षडदर्शन असं म्हटलेले. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 दर्शन आहेत. याला आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो. हे साईला साई जे विचारधारा आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं ईश्वर, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या गोष्टी ते स्वीकारताना दिसतात. आणि लोकायत दर्शन असेल, बौद्ध दर्शन असेल आणि जैन दर्शन असेल, या तिन्ही ह्या ज्या धारा आहेत त्यांना आपण नास्तिक असं म्हणतो. तुम्हाला मी हे का सांगवलं की हे समजणं आपल्याला गरजेचं आहे, आस्तिक आणि नास्तिक. आता आस्तिक कोण आणि नास्तिक कोण हे तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं माणसाच्या हिताचा विचार करणाऱ्या विचारधारा ह्याच आहेत. लोकायत दर्शन असेल, जैन दर्शन असेल किंवा बौद्ध दर्शन असेल, यांनी माणसाचं हित सांगितलं. आणि त्यामुळं आहा साळुंखे यांनी चारवाक दर्शनावर सखोल असं लेखन केलं. आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये ह्या ज्या आता मी ज्याचा उल्लेख केला, जे स्वतःला आस्तिक समजतात, एखाद्या मुलीचा जर नवरा वारला तर तिला विधवेचं या ठिकाणी जीवन जगावं लागायचं, नव्हे त्याच्याबरोबर तिला सती जावं लागायचं. मग अशी असणारी ही जी विचारधारा आहे ती आस्तिक आहे का? नाही, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर नवरा वारला तर त्या पुरुषाबरोबर त्या स्त्रीला काय करायचं सती जावं लागायचं. कुणी उभा गंध लावला, एक टांगे धोतर घातलं म्हणून त्यांना उघड्या अंगानं खोल खड्ड्यात असं पुरल्या जायचं, त्याच्याभोवती असा चुना टाकला जायचा आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं जायचं. अशा शिक्षा झालेल्या आहेत. त्याला आपण आस्तिक असं म्हणतो. आणि मानवी हिताचे विचार मांडणारे जे तथागत गौतम बुद्ध असतील, चारवाक असेल, त्याला आपण नास्तिक म्हणतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आहा साळुंखे यांचं असं मत आहे की ह्याच ज्या विचारधारा आहेत, ज्या माणसाच्या हिताचे विचार करतात, जे इहलोकावरच भाष्य करतात, इहलोकाच्या अनुषंगानं जे बोलतात, पारलौकिक जगावर त्या बोलत नाहीत, ते सगळं थोतांड आहे, ते सगळं काल्पनिक आहे. लक्षात घ्या, जे काय आहे ते इथंच आहे. आणि त्यामुळं हा जो चैतन्यमय देह आहे, या देहाचा आपण, या जीवनाचा आपण भरभरून आनंद घेतला पाहिजे. आणि त्यामुळं आहा साळुंखे यांनी चारवाक दर्शन पुस्तकामध्ये देखील तेच विचार अतिशय प्रखरपणे आपल्याला मांडलेले असे दिसतात.
त्यांचं विद्रोही तुकाराम हे देखील पुस्तक प्रचंड प्रसिद्ध आहे. विद्रोही तुकाराम, तुकारामाची जी प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण केली ते लक्षात घ्या. त्या प्रतिमेच्या विरोधामध्ये तुकाराम हा व्यवस्थेच्या विरोधात कसा विद्रोह करीत होता ते अतिशय प्रखरपणे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहे. खरा तुकाराम हा लोकांपर्यंत या व्यवस्थेने येऊ दिला नाही. लक्षात घ्या, इथली ही जी व्यवस्था आहे, व्यवस्थेने खरा तुकाराम लोकांसमोर येऊ दिला नाही. तो खरा तुकाराम अतिशय प्रखरपणे मांडण्याचं काम आहा साळुंखे यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, जनार्दन शोधणारा, मानवतेची द्वाही फिरवणारा तुकाराम मांडण्याचं काम आहा साळुंखे यांनी विद्रोही तुकाराम या पुस्तकातून केले. त्या काळात असणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुकारामाने कसा विद्रोह केला, कसे बंड केले, लक्षात घ्या. अतिशय प्रकटपणे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले. म्हणजे भक्तीपेक्षाही लक्षात घ्या तुकारामाने या ठिकाणी असणारी जी कर्मकांड आहेत, अंधश्रद्धा आहे, यज्ञ, होमय, हवने, पूजा, अर्चा, व्रत, वैकल्य याच्या आडून या ठिकाणी असणारा सामान्य समाज कसा नागवला जातो, त्याचं कसं शोषण केलं जातं. बुडती हे जन न देखिवे डोळा, म्हणून येतो कळवळा. कळवळा कशामुळे येतो तर हे जे सामान्य माणसं आहेत, हे का नाही, यांचं हे जे शोषण होणार आहे धर्माच्या आडून, आणि त्याच्यामुळे आपण काय केलेली पहा, लेखणी हातामध्ये घेतलेली अतिशय बंडखोर असा विद्रोह करणारा, व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह करणारा तुकाराम डॉक्टर आहा साळुंखे यांनी विद्रोही तुकाराम या पुस्तकातून मांडलेलं आहे. पहा, धर्म की धर्मापलीकडे हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, नाही का नाही. शेवटी माणूस श्रेष्ठ आहे का धर्म श्रेष्ठ आहे, नाही का नाही. धर्मासाठी माणूस आहे का माणसासाठी धर्म आहे, असा जेव्हा विचार येतो तेव्हा आहा साळुंखे सारखे विचारवंत, ज्योतिराव फुले सारखे विचारवंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचारवंत माणसासाठी धर्म आहे हे अतिशय ठामपणे विचार मानतात. परंतु आपल्या देशामध्ये धर्मासाठी माणसाला इथं गुलाम बनवलं. लक्षात घ्या, धर्मश्रेष्ठ आहे, धर्मानं असं सांगितलंय म्हणून त्यांना अस्पृश्य मानण्यात आलं. लक्षात घ्या, त्यांना इथलं विद्येची दारे बंद करण्यात आली. धर्माच्या आडून त्यांचं काय केलं पहा, शोषण केलं. तर या विरोधामध्ये अतिशय प्रकटपणे लेखन केलेले या ठिकाणी आपल्याला डॉक्टर आहा साळुंखे यांनी दिसतं पहा. याशिवाय त्यांचं बळीवंश हे देखील पुस्तक प्रचंड प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या, म्हणजे काळाच्या ओघामध्ये इतिहासाचा काय झाला पहा, उलटाचा सुलटा झाला. लक्षात घ्या, खरा इतिहास दडपण्यात आला. या ठिकाणी असणारा हा जो ही जी वैदिक परंपरेपेक्षा इथले जे अवैदिक लोक आहेत तेच खरे या देशाचे राज्य होते. लक्षात घ्या, परंतु वैदिकांनी काय केलं पहा की यांचा पराभव केला. कपटाने यांना मारण्यात आलं. पहा, बळीराजाची जी कथा आहे, आपल्याकडे जे अवतार कथा आहे त्याच्यामध्ये वामनानं बळीला पाताळात घातलं अशी एक कथा येते. तर या कथेच्या अनुषंगानं परखड असं विवेचन बळीवंश या पुस्तकामध्ये आहा साळुंखे यांनी केलेले. लक्षात घ्या, हिरण्यकश्यप लक्षात घ्या, त्याचा मुलगा प्रल्हाद, विरोचन आणि मग बळीराजा, ही एका बाजूनं अवैदिकाची परंपरा आणि दुसऱ्या बाजूने हे सगळ्या आर्य म्हणजे अनार्य आणि आर्य यांच्यामधला हा संघर्ष आहे. बळीराजाला कपटानं कसं पाताळात घातलं, प्रल्हादचा आणि विष्णूचा काहीच संबंध नाही. लक्षात घ्या, परंतु प्रल्हादाला विष्णूचं भक्त दाखवलं. ह्या सगळ्या म्हणजे कथा लिहिल्या पाहिजे. इथल्या बहुजन समाजाच्या डोक्यावर हे जे बिंबवलं असुर, राक्षस, हे खऱ्या अर्थानं वैदिक परंपरेला विरोध करणारे होते. लक्षात घ्या, आजही आपण असं पाहतो की दीपावलीच्या टायमाला प्रत्येक माया बहिणी आपल्या भावाची ओवाळणी करत असताना पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणते. त्या बळीराजाला पाताळात घालण्याचं काम, त्यांना कपटानं मारण्याचं काम इथल्या वैदिकाने केलेलं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये बळीवंश पुस्तक
बळीवंश हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये बळीराजाला कसं फसवण्यात आलं, इथला जो वैदिक परंपरेला विरोध करणारे जे अवैदिक आहेत त्यांना कसं या ठिकाणी गुलाम बनवण्यात आलं, त्या अनुषंगानं अतिशय सुंदर असं विवेचन या ग्रंथात येताना आपल्याला दिसतं पहा. याशिवाय तथागत बुद्ध आणि संत तुकाराम हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. म्हणजे संत तुकारामाच्या अभंगामध्ये आणि तथागत गौतम बुद्धानं मांडलेले जे विचार आहेत, या विचारात कसं साम्य आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. नवे नवे बुद्ध विचाराचा संत तुकारामावर कसा प्रभाव पडला होता हे देखील त्यांनी अतिशय तुकारामाच्या अभंगाचे उदाहरण देऊन बौद्ध तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगून त्यांनी या ग्रंथामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि संत तुकाराम यांच्या विचारामध्ये असणारं साम्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेले पहा. किंवा बौद्ध धर्माचाच खऱ्या अर्थानं तुकारामावर कसा प्रभाव पडला होता हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले पहा. याचबरोबर सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे देखील त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्धाविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये सविस्तर असं विवेचन केले. त्यांनी अनेक पाली शब्द या ठिकाणी गौतम म्हणजे ज्याच्याकडे गायी बैलचा भर पुष्कळ आहेत त्याला गौतम असं म्हटलं जायचं. आणि मग सिद्धार्थाचा झालेला जन्म नाही का, गौतम, सिद्धार्थ आणि बुद्ध अशा ह्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या 3 अवस्था त्या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. आणि कोणताही मनुष्य बुद्धत्वाकडे जसा सिद्धार्थ बुद्धत्वाला पोहोचले तसा सामान्य माणूस देखील बुद्धत्वाला पोहोचू शकतो हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये साभारासं मांडलेले पहा. याशिवाय महात्मा फुले आणि धर्म, ज्योतिराव फुलेंनी धर्मग्रंथाची जी चिरफाड केली लक्षात घ्या. सगळ्या अवतार कथेची त्यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आपल्याला चिकित्सा केलेली दिसून येते. आणि त्यामुळं ह्या ज्या अवतार कथा आहेत, वराह, कुर्म, पुन्हा वामन, नृसिंह, हे सगळ्या कशा काल्पनिक आहेत. हा खऱ्या अर्थानं आर्य आणि अनार्य यांच्यामधला कसा संघर्ष आहे ही त्यांनी या ठिकाणी मांडलेले पहा. ज्योतिराव फुलेवर देखील त्यांची महात्मा फुले आणि धर्म हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे पहा. याशिवाय महात्मा फुले आणि शिक्षण, लक्षात घ्या. बहुजन समाजाच्या गुलामगिरीचं कारण ज्योतिराव फुले यांनी अविद्या हे सांगितलं. बहुजन समाज जो गुलाम बनला त्याला कारण काय होतं पहा, की त्यांना विद्याबंदी होती, त्यांना शिकू दिलं नाही. शिक्षणाची दारे त्यांना काय केली पहा, बंद केली. आणि त्यामुळं मग ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या अनुषंगानं फार मोठे विचार मांडलेले आहेत. लक्षात घ्या, नुसते विचारच मांडले नाहीत. ज्योतिराव फुलेंचा उल्लेख आपण करते सुधारक असा करतो का, लक्षात घ्या. जे जे विचार मांडले त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचलली. शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईचं फार मोठं योगदान आहे, लक्षात घ्या. आज जो बहुजन समाज ज्याची पोरं आपल्याला शिकलेली दिसतात, शाळेत गेलेली दिसतात, त्याला एकमेव कारण जर काय असेल तर या ठिकाणी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईचं फार मोठं योगदान आहे, लक्षात. आणि त्यामुळं मग शिक्षणाच्या अनुषंगानं ज्योतिराव फुलेंनी जे विचार मांडले त्याच्यावर त्यांनी ज्योतिराव फुले आणि शिक्षण हे देखील पुस्तक त्यांनी लिहिले पहा. हिंदू संस्कृती आणि स्त्री, संस्कृतीच्या आडून त्या ठिकाणच्या स्त्रियांना कसं गुलाम बनवण्यात आलं तो विचार त्यांनी हिंदू संस्कृती आणि स्त्री या पुस्तकामध्ये मांडलेला आहे पहा. शिवराय, संस्कार आणि शिक्षण, ठीक आहे ना. ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजीराजावर काय केलं पहा, पोवाडा लिहिलेला आहे. त्या पोवाड्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, लक्षात. इथल्या व्यवस्थेने काय केलं पहा की शिवाजी महाराजांचे गुरु कोण म्हणून ज्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु दाखवण्याचा करंटेपणा इथल्या व्यवस्थेने केलेला, लक्षात. आणि मग ज्योतिराव फुलेंनी देखील
ते विचार खोडलेले आहेत, लक्षात घ्या. हे तुम्ही थोडं समजून घ्या. काय की मासा पाणी खिळे गुरु कोण त्याचा असं त्याने स्पष्ट आपल्या पावड्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर ज्योतिराव फुलेंनी जे विचार मांडले तेच विचार या ठिकाणी साळुंखे सांगतात की शिवाजी महाराजांचं त्यांच्यावर संस्कार कुणी केले, त्यांची जडणघडण करण्यामध्ये जिजामातेचं कसं योगदान आहे, शाहू महाराजांचं कसं योगदान आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा त्यांचं आणखीन एक गाडलेलं पुस्तक पहा की महाभारतातील स्त्रिया भाग 1 व 2 हे त्याचं पुस्तक देखील तसंच वादळी पहा, लक्षात घ्या. महाभारतामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या कशा बंडखोर आहेत अशा हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. अतिशय परखडपणे त्यांनी काय केली पाहिजे या ग्रंथामध्ये महाभारतामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची चिकित्सा केलेली. मग कुंती असेल, द्रौपदी असेल, अशा म्हणजे त्या काळातल्या स्त्रिया, महाभारतातल्या ह्या ज्या स्त्रिया आहेत या कशा बंडखोर होत्या या अनुषंगाने त्यांनी अतिशय सुंदर असं विवेचन या पुस्तकात केलं आपल्याला दिसून येतं. पहा तर यासारखे त्यांचे काय पहा ग्रंथसंपदा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केले पहा लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. यांच्या सगळ्या लेखनाचं जर आपण सार पाहायला पहा त्याने इथले जे धर्मग्रंथ आहेत त्याचा अतिशय प्रकटपणे काय केली पहा चिकित्सा केली आहे. त्यांनी पुनर्लेखन केलं इतिहासात, जशा तशाच त्यांनी गोष्टी स्वीकारलेल्या नाही. मग 4 वाघ दर्शन असेल, बळीवंशाचं त्यांचं पुस्तक असेल, गौतम बुद्धावरचं सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध यासारखं त्यांचं पुस्तक असेल, या सगळ्याच पुस्तकामध्ये आपल्याला त्यांनी तर्काधिष्ठित बुद्धी प्रमाण्यवादी त्यांचं काय दिसतं पहा लेखन दिसतं. आणि निर्भयता लक्षात घ्या. व्यवस्थेच्या विरोधामध्ये कुणी बोलत नाही आणि कुणी जर व्यवस्थेच्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तर या व्यवस्थेने त्यांना काय केलेले पहा संपवलेलं आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. लक्षात घ्या. 4 वाकाला जिवंत जाळलं, गौतम बुद्धाला देखील खूप त्रास दिला, विष्णू राजाला मारल्याची कथा आपल्याला या ठिकाणी दिसते. विष्णू प्रमाण बळीराजाला पातळात घातलं, असे त्याला देखील कपटानं मारलं. ही परंपरा थांबली नाही. ज्योतिराव फुलेवर मारेकरी धाडले, बाबासाहेबाला प्रचंड असा विरोध केला. इतकंच नाही तर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, कलबुर्गीला या ठिकाणी मारण्यात आलं. आजही ही विचारधारा चालू आहे. नथुराम गोडसेचा आजही काय करतात उद करणारी माणसं आपल्या देशामध्ये आजही आहेत. लक्षात घ्या. यांच्यापासून आपल्याला काय करायचं पहा सावध राहायचे. आणि त्यामुळं माणूस हा श्रेष्ठ, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जात धर्म पंथ लिंग गोत्र कुळ हे सगळं थोतांड, हे सगळं काल्पनिक आहे, हे सगळं माणसाने निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळं या गोष्टीला महत्त्व न देता माणसावर माणूस म्हणून प्रेम करा, हा विचार साळुंखे यांनी आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये या ठिकाणी मांडलेला दिसतो. पहा बहुजन समाज हा जो गुलाम बनला, बहुजन समाज हा जो लाचार बनला, त्याचं धड आहे, त्याचं शरीर आहे, त्याच्यावरचं जे डोकं आहे ते त्याचं नाही. आमच्या धडावर आमचे डोके. या पुस्तकाचा अर्थ काय होतो की आमचं हे जे शरीर आहे, ह्या शरीरावर जे डोकं आहे ते आमचं नाही. आम्ही आमच्या डोक्याचा स्वतः आम्ही वापर करत नाही. आमच्या डोक्यामध्ये जे भरलेलं आहे परंपरेनं त्याच्याप्रमाणे आम्ही वागतो आणि त्यामुळं आमचं कसं नुकसान होतं आहे हे अतिशय परखडपणे साळुंखे यांनी मांडलेलं दिसतं. पहा त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. लक्षात घ्या. त्यांचं हे जे वैचारिक कार्य आहे त्याची दखल जगाने घेतलेली. पहा अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मुंबईचा महाकवी अश्वघोष जीवन गौरव या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले. पहा महाराष्ट्र शासनाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा काय केलाय पहा गौरव केलेला आहे. याशिवाय सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉक्टर राम आपटे पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि शिवाजी विद्यापीठाचा प्रतापसिंह महाराज पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं हे जे लेखन आहे त्या लेखनाबद्दल त्यांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून अनेकांनी त्यांना हे पुरस्कार दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहा याशिवाय त्यांनी विचारवेध या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही आपल्याला भूषवलेलं दिसतं.
तर डॉक्टर आहास साळुंखे हा एक पुरोगामी लेखक आहे, धर्मशास्त्राचे गाडे अभ्यासक आहेत, संस्कृत भाषेवर प्रचंड त्यांचं प्रभुत्व आहे, लक्षात घ्या. अतिशय परखडपणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत, निर्भीडपणे ते विचार मांडतात. ते संदर्भाशिवाय पुराव्याशिवाय बोलत नाहीत, हे तुम्ही समजा, ते पुरावे देतात. आणि त्यामुळं ह्यांचं हे जे लेखन आहे, ह्यांचं हे जे कार्य, एक अतिशय फार मोठा विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये ते आजही ओळखले जातात. त्यांचं एक पुस्तक आहे, आमच्या धडावर आमचे डोके, असं आहे. आमचं हे जे शरीर आहे, त्या पुस्तकाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, आमच्या धडावर म्हणजे आमच्या ह्याच्या शरीरावर आमचे डोके. आतापर्यंत डोकं कुणा, आमचं जरी डोकं असलं तरी या डोक्याचा वापर काय करायचे, दुसरे करायचे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला घडवण्याचं काम इथले प्रतिगामी विचारधारा करते, लक्षात घ्या. पुरोगामी आणि प्रतिगामी विचारधारा याच्यातला खऱ्या अर्थानं संघर्ष. प्रतिगामी विचारधारा ही माणसाला गुलाम बनवते, लक्षात, पुन्हा माणसाला पाठीमागे घेऊन जाते. आणि मग ही जी प्रतिगामी विचारधारा, ही प्रतिगामी विचारधारा बिंबवण्याचं काम बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये इथला प्रस्थापित करते, इथली वैदिक परंपरा करते. आणि त्यामुळं आता आम्ही त्यांचं ऐकणार नव्हत, कारण ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, राजे असतील, छत्रपती शाहूराजे असतील, यांनी जे विचार मांडले, यांचं जे कार्य आहे, त्यामुळं आमच्या धडावर आता आमचं डोकं आहे. आता आम्ही तुमचे गुलाम नाही, आता आम्ही आमच्या डोक्यानं वागणार. हा संदेश त्यांनी या पुस्तकातून दिला आहे. आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकामधला एक लेख इथं आपल्याला वैदिक परंपरेची कमेंट. आता हे जे पुस्तक आहे, आमच्या धडावर आमचेच डोके असेल, या पुस्तकाचं तुम्ही थोडं स्वरूप अगोदर समजून घ्या. चारवाक दर्शन हे पुस्तक डॉक्टर आहास साळुंखे यांनी लिहिलं. आणि चारवाकाचं मोठेपण, चारवाकाची थोरवी, त्याची महती, लोकायत दर्शन हे कसं श्रेष्ठ हे त्यांनी त्या पुस्तकातून सांगितलं. तर इथं वैदिक परंपरेचे समर्थन करणारे काही लोक आहेत, त्यांना ही गोष्ट खटकली. आणि त्याच्यापैकीच प्राध्यापक श्रीनिवास दीक्षितांनी या ग्रंथावर अनेक आक्षेप घेतले. तर त्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी त्यांनी जे काही लेख लिहिले, लक्षात घ्या. तर त्याच्यामधला एक लेख, वैदिक परंपरेची घमेंड, तुम्हाला काय पूर्ण पुस्तक अभ्यासक्रमात ठेवलेलं नाही, त्याच्यामधला एक लेख या ठिकाणी अभ्यासक्रमात ठेवलेला आहे, वैदिक परंपरेची घमेंड. तर मुळामध्ये या देशामध्ये वैदिक आणि अवैदिक हा पुराणा असा संघर्ष आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला आता सांगितलं की ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर आहास साळुंखे यांच्या लेखनाचं एकच सूत्र होतं की हे जे इथला जो बहुजन समाज आहे, लक्षात घ्या, इथले हे जे अवैदिक आहेत, इथले जे द्रविड लोक आहेत, हे आर्य बाहेरून आले आणि त्याने त्यांचा काय केला, पराभव केला, त्यांना गुलाम बनवलं, काल्पनिक धर्मग्रंथाची निर्मिती केली. आणि त्या धर्मग्रंथामध्ये सोयीनुसार लेखन करून ज्योतिराव फुले कुकुचकू केलं असा उल्लेख करतात. सोयीनुसार लेखन करून इथल्या बहुजन समाजाला काय केलं, गुलाम बनवलं. तोच विचार या लेखामध्ये देखील येताना आपल्याला दिसतो का. वैदिक परंपरेची घमेंड या लेखामध्ये डॉक्टर आहास साळुंखे यांनी बहुजन समाजाचं नव्हे एकूणच माणसाचं कसं प्रबोधन केलंय, त्यांनी स्वतःची मतं कशी मांडलीत, परमतं कशी खोडलीत, अतिशय निर्भीडपणे कसे विचार मांडलेत, त्याचा विचार आपण पुढच्या आता शिकत करू. धन्यवाद.